नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वॅक्सिन डेपोत रात्रीच्या वेळी केली जात होती विकास कामे। बेंगळूरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना पकडले रंगेहात। गोकाक अर्भावीमध्ये आहेत काँग्रेसचे 30% मतदार। गुजनाळमध्ये आहे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा प्रभाव। गुजनाळ एजंट म्हणून करणार सतीश जारकीहोळी आता कार्य। आनंदवाडी प्रकरणी वक्फ बोर्डाला घ्यावे लागले नमते। रहिवाशांनी घेतली न्यायालयात धाव। हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आनंदवाडी प्रकरणाचा प्रस्ताव। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेंगळूर उच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत वॅक्सिन डेपोमध्ये रात्रीच्या वेळी विकास कामे करणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। वॅक्सिन डेपोमध्ये कोणतीही विकास कामे राबवू नये असा आदेश बेंगळूरच्या उच्च न्यायालयाने बजावला आहे। या विकास कामांसंदर्भात पूर्ण स्थगिती दिली आहे। असे असतानाही सप्टेंबरमध्ये 93,000 झाडांची लागवड करणार असल्याचे सांगून न्यायालयातून परवानगी घेण्यात आली होती। मात्र अद्याप एकही झाड न लावता चोरून तेथे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमीतून तीव्र संताप व्यक्त होत आहे। वॅक्सिन डेपोमधील झाडे तसेच औषधी वनस्पती नष्ट करण्याचा प्रकार सुरू आहे। वॅक्सिन डेपो हा बेळगावचा ऑक्सिजन डेपो आहे। तेथील झाडे तसेच इतर वनस्पतींचे जतन होणे गरजेचे आहे। यासाठी पर्यावरण आणि निसर्गप्रेमींनी जनहित याचिका दाखल केली आहे। त्यामुळे तेथील विकास कामे थांबविण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता। मात्र स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही झाडे लावणार आहे असे सांगून न्यायालयातून परवानगी घेतली। विधान परिषद निवडणूक संदर्भात सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे। स्थळीय संघ संस्थांच्या विधान परिषद निवडणुकींमधून गोकाक मतक्षेत्र वेगळे आहे। काँग्रेसला विजयी करण्यासाठी एजंट म्हणून मी काम करण्यास सिद्ध आहे असे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे। शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की गोकाक आणि अर्भावी गावामध्ये काँग्रेस पक्षाचे 30% मतदार आहेत। गुजनाळ मतक्षेत्रामध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे आता सतीश जारकीहोळी स्वतः गुजनाळ मतक्षेत्राचे एजंट म्हणून कार्य करणार आहेत असे त्यांनी म्हटले। ಇಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೇರೆ ಇದೆ। ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೇರೆ ಇದೆ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ಲ। ಸೊ ನಾವು ಗೆಲ್ಲಬೇಕಾಗಿದೆ। ನಾವು ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಏಜೆಂಟು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಮತ್ತು ಏನೋ ಕ್ಲಾರ್ಕು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ, ಪ್ಯೂನ್ರು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ। ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವರು ಒಬ್ಬರೇ ಓಟ್ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತೈತಿ। ಅದಕ್ಕೆ ತಪ್ಪಿಸಿದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಸಾಹಸ। ಅದಾದರೆ ನಮಗೂ 30% ಓಟ್ ಬರ್ತಾವೆ ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ। ಅರ್ವಾಯಲ್ಲಿ ಕೂಡ 30% ನಮ್ಗೆ ಓಟ್ ಬರ್ತಾವೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೆಂಬಲಿತರನ್ನ 60-70 ಜನ ಅದಾರ। ಯಾವ ಬೂತ್ಗೆ ಸರ್ ನೀವು? ನಾವು ಗುಜನಾಳ್ ಅಶೋಕ್ ಪೂಜಾರಿ ಮಮದಾಪುರಕ್ಕೆ ಹಾಕ್ತೀವಿ। ಆದರೂ ಅಶೋಕ್ ಪೂಜಾರಿ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ನಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಏಜೆಂಟ್ ಹಾಕೇನು ಏಜೆಂಟ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಏನು ಅನಿಸ್ತದೆ? ಅದಕ್ಕೆ ಸೇರೋದನ್ನ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದೆ। ಎಲ್ಲರೂ ಆಗ್ಬೋದು, ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ಆಗ್ಬೋದು ಏಜೆಂಟು। ಸೊ ಹಿಂಗಾಗಿ ಯಾರ್ಯಾರು ಮುಂದೆ ಸೇರುವ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ? ಸೇರ್ತಾರೆ ಪಕ್ಷ ಇರ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ ಅವರು, ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ। ಸೊ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆದ್ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ ಅವರು। ಸೊ ದಳವಾಯಿ ಅವರು ಕೌದಲಿಗೆಯಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕೂಡ ಒಂದು ಕಡೆ ಹಾಕ್ತೀವಿ, ಪ್ರಿಯಾಂಕನೂ ಹಾಕ್ತೀವಿ। ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಒಬ್ಬರು ನಾವು ಅಂದರೆ ಇವತ್ತಿನ ಸಭೆ ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಇದನ್ನ ಏಜೆಂಟ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕರೆದಂಥ ಸಭೆ ಅದು। ಸೊ ಈಗಾಗಲೇ ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೆಲವರು ನಾವೇ ಮೋಟ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಯಾವ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಯಾರು ಹೋಗ್ಬೇಕಂತ। ಇನ್ನು ಕೆಲವರು ತಾವಾಗೆ ಆಗ್ತೀವಿ ಅಂತ ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡಿ ಇಬ್ಬರಿಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಇಬ್ಬರನ್ನ ಹಾಕ್ತೀವಿ। ಮುಂಜಾನೆ 7 ಗಂಟೆಗೆ ನಾಷ್ಟಾನು ಪಂಚಾಯತಿ ಮುಂದೆ, ಊಟ ಪಂಚಾಯತಿ ಮುಂದೆ, ಸೀಲಾಗ ಮಠ ಅಲ್ಲೇ। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಅರಮಾಯಿ ಮತ್ತು ಗೋಕಾಕದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್, ಹೊಸ ಪ್ರಯೋಗ ಸರ್। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತಾವು ಕ್ಯಾನ್ವಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್, ಯಾವ ಥರ ಸ್ಪಂದನೆ ಸಿಗುತ್ತೆ ಸದಸ್ಯರಿಂದ ಸರ್? ಇದೇ ಚೆನ್ನಾಗಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ವೋಟ್ರ್ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಬೆಂಬಲಿತ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಂದ ಆಲ್ರೆಡಿ ಪಂಚಾಯತಿಲಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಅವ್ರನ್ನ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಿ ಅವರು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಪರ ವೋಟ್ ಹಾಕ್ಸೋದು ಅಷ್ಟೇ ಉಳಿದಿರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ। ಹೀಗಾಗಿ
ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಮಗೇನು ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ. ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆಲ್ಲುತ್ತೆ ಅನ್ನೋ विश्वास 100% ಗೆಲ್ತದೆ. थँक्यू सर. त्यानंतर ते असेही म्हणाले की अशोक पुजारी हे लवकरच काँग्रेसमध्ये येतील यात काही शंका नाही. विश्वनाथ देसाई, KNN न्यूज, बेळगाव. येत्या हिवाळी अधिवेशनात आनंदवाडीमधील प्रकार मांडला जाणार आहे. आनंदवाडी प्रकरणासंदर्भात वक्फ बोर्ड मनमानी करत असून ही मनमानी थांबविण्यासाठी आनंदवाडी रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असून येत्या हिवाळी अधिवेशनात आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव मांडून तोडगा काढला जाईल यात शंका नाही असे आनंदवाडी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत रणदिवे म्हणाले आहेत. आनंदवाडीतील आम्ही सर्वजण वाडवडीला बसून इथे राहत आहे. 1918 पासून इथं जास्तीत लोक आहेत. त्याच्या आधी पण होतेच, कारण आम्हाला माहीत असल्यापासून 1918 पासून नवनवीन शेडेड आहेत सर्व. त्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत कधी हे वक्त किंवा शेरखानवाले पण हे कोणी आले नाही विचारायला. आणि आता ज्या 2014 नंतर जे विचारायला चालू केले त्यांनी एक साईडला वगैरे सगळं नोटिसेस वगैरे दिलेत. त्याच्यानंतर बाकी 2018 पासून ह्या लाईनला सुद्धा नोटीस आलेली आहे. त्याचा रिप्लाय आम्ही पण दिलेला आहे. खरं तिथे वक्फ बोर्ड त्यांचा असल्यामुळे त्यांची मनमानी चालते. त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही करू नये. त्याच्यासाठी आम्हाला सिव्हिल कोर्टमध्ये जायला पाहिजे. तिथलं निकाल लागल्याशिवाय आम्हाला सिव्हिल कोर्टमध्ये जाता येत नाही. आणि याच्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करायला लागलो आहे. आणि याच्या आधी कोण आम्हाला कोणी मदत पण केली नव्हती. तर यावेळेला माननीय आमदार अभय पाटील साहेब यांनी आम्हाला मदत करत आहेत. आणि आता याच्या आधी पण करत आले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी केस डोल्ले मॅडमची आमची भेट घालून दिली. त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं आहे की मी येत्या अधिवेशनमध्ये हा प्रस्ताव मांडून तुम्हाला न्याय देतो असं सांगितलेलं आहे. आणि याच्यासाठी अभय पाटील साहेबांनी वकीलची जे फी वगैरे आहे ती आम्हाला सर्वांना देतो म्हणले. कारण या गल्लीमध्ये जास्तीत जास्त नोकरवर्ग आहे. ते सगळे उद्यमबाग वगैरे अशा ठिकाणी जातात. त्यामुळे ते पैशाचा प्रॉब्लेम येईल वकील यासाठी वगैरे ते अभय पाटील साहेबांनी करतो म्हणलं. त्याबद्दल आम्ही पंच मंडळीतर्फे आणि महिला मंडळ यांच्यावर आम्ही गल्लीतील नागरिकांच्या वतीने त्यांचे मी धन्यवाद मानतो. आता हा जो तुमचा स्टँड आहे कोर्टात जाण्याचा हा वक्फ बोर्डाच्या अगेन्स्टमध्ये आहे. मात्र वक्फ बोर्डाने ही कुठल्या आधारावर तुम्हाला घरं रिकामी करायला सांगितलेली आहे? त्यांनी म्हणतात ते शेरखानवाले जे होते ना त्यांचे कोणी वारसदार नाही आहे. शेरखानवाले आम्ही ज्या त्यांच्याकडून घेतलेत ना ते वारसदार शेरखानवाल्यांच्याकडून आम्ही त्यांचे कोणी वारसदार नाही आहेत. ते त्यांच्या वक्फ याच्यामध्ये म्हणजे मुस्लिम लॉमध्ये त्यांना ते कोण नसलेलं त्यांनी वक्फ याच्यामध्ये घेतो म्हणून असं त्यांचं हे आहे म्हणणं. तर त्याला आम्ही मान्यता नाही आहे आमची काही. तर आम्ही आता एवढे 100 वर्ष झाली आता इथंच आहे राहायला सहजवरून. शेरखानला वारसदार नाहीत त्यामुळे मुस्लिम लॉप्रमाणे वक्फ बोर्ड ही कारवाई करत असून येथील रहिवाशांना हे मान्य नसून आपण 1918 पासून रीतसर रहिवासी आहोत. पण 2014 नंतर वक्फ बोर्ड मार्फत नोटीस बजावली जात आहे. हा सारा प्रकार आमदार अभय पाटील यांच्या मार्फत मंत्री शशिकला जोल्हे यांना भेटून याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे मनमानी करणाऱ्या वक्फ बोर्डाला नमतं घ्यावं लागलं आहे. या संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आली आहे असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत पवन धोंडगी, पंच नारायण पाटील, बळीराम कटांबळे, वैजनाथ नेसरीकर, हेमंत मुच्चंडी, गणेश चौगुले, प्रताप श्रेयकर, प्रभाकर पाटील सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN न्यूज, बेळगाव. भाजपला पहिले मत देण्यासंदर्भात भालचंद्र झारकेहोळी यांनी प्रचार केला आहे. ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದ್ರು. ಮೀಟಿಂಗ್ ಉದ್ದೇಶ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಸೊ ನಮ್ಮೆಲ್ಲ DCC ಬ್ಯಾಂಕ್ ಡೈರೆಕ್ಟ್ರು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಹಾಲು ಒಕ್ಕೂಟ ಐತಲ್ಲ ಆ ಡೈರೆಕ್ಟ್ರು, ಜಿಲ್ಲಾ ಸಹಕಾರಿ ಯೂನಿಯನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ರು ಅಂದರೆ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆ ತುಂಬ ಬರ್ತಾರೆ ಅವರು. ಸೊ ಅವನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಎಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಪಾರ್ಟಿಗೆ ಅಂತೇಳಿ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿದೆ. ಸೊ ಈಗ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋ ಒಂದು ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗಬೇಕು, ಈ ಚುನಾವಣೆಗೆ ಎಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನ ಇವತ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡತ್ತಿದ್ದಾರೆ. ಜಾರಕಿಹೊಳಿ ಬ್ರದರ್ಸ್ ನಿರ್ಣಾಯಕರು ಈ ಒಂದು ಫಲಿತಾಂಶದಲ್ಲಿ
ಸೊ ಸಾಕಷ್ಟು ಕಡೆ ಗೊಂದಲಗಳು ಕೇಳ್ತಾರೆ. ಒಂದಿಷ್ಟು ಒಂದು ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕಾ ಮತಗಳ ವಿಭಜನೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ನಿಜಾನ ಸರ್? ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ಈಗ ಯಾರು ನಿರ್ಣಾಯಕ ಆಗಿಲ್ಲ. ಸೊ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ಈಗ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬೇರೆದವ್ರು ಬೇರೆ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಅವ್ರು ಮಾಡಕತ್ತಾರ. ಸೊ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ 2 ಅಭ್ಯರ್ಥಿ ಗೆಲ್ಲಬೇಕ್ರೆ, ಅಂದ್ರೆ 1-2 ಅಭ್ಯರ್ಥಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು. ಸೊ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಗೆಲ್ಸಕ್ಕೆ ಏನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಂದು ವೋಟರ್ಸು, ಕೆಲವೊಂದು ಬೇಕಾದಂಥ ಜನ ಲೀಡರ್ಗಳು ಅವರವರ ಸ್ವಂತ ತಮ್ಮ ನಿರ್ಧಾರ ತೊಗೊಂಡು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದರದ್ದೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತದೆ ಮುಂದೆ ನೋಡೋಣ, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಮತದಾರರಿಗೆ ಆಮಿಷಗಳು ಒದಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ಮತದಾರರಿಗೆ ಆಮಿಷಗಳು ಒದಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲ ನೋಡಿ, ಚುನಾವಣೆ ಅನುಕೂಲ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ. ಸೊ ಆ ಥರ ಇವತ್ತಿನ ಇನ್ನೂ ಕಂಡು ಬಂದಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತದೆ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಏನಾದರೂ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಏನಾದರೂ ಅಥವಾ ನಾಯಕರಿಗೆ ಏನಾದರೂ ಎರಡನೇ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅವರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋದು ಏನಾದರೂ ಒಂದು ಮೆಸೇಜನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಏನಾದರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದವ್ರಿಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಿಂದ ಟಿವಿಯಾಗಿ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ 2ನೇ ಟಿಕೆಟ್ ಒಟ್ಟ ಕೇಳಬೇಕಿಲ್ಲ. ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ, ಮಂಗಲಾ ಅಂಗಡಿಯವರು, ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿ 2ನೇ ಟಿಕೆಟ್ ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ. ಅವ್ರು ಕೇಳಿರಕ್ಕಿಲ್ಲ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪಾಲಿಸಿ ಡಿಸಿಷನ್ ಇದೆ, ಒಂದೊಂದು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟು ಅಂತಿದ್ರು. ನಾವು ಒಂದೇ ಕೊಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಅವರು ಇಂಡಿಪೆಂಡ್ ಹೋದರು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ತಗ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ನಮ್ಮ ಮೇಲೆಲ್ಲ ಪ್ರೆಷರ್ ಐತಿ ತಪ್ಪು ಅಂತೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ತಗ ನಮಗೆ ಯಾರೂ ಆ ವಿಚಾರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೆಷರ್ ಮಾಡಲ್ಲ, ಒತ್ತಡ ಬೇಕಿಲ್ಲ. ನಾವು ಪಾರ್ಟಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಮನವೊಲಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೇನು ಇಬ್ಬರೇ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ನಿಂತಿದ್ರೆ ಅನ್ಅಪೋಸ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸ್ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪಕ್ಷೇತರ ನಿಂತಿದ್ದು ಒಂದು ರೀತಿ ಒಳ್ಳೇದೇ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ನಿಂತಿದ್ದು ಖುಷಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತದಾರರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್? ಬಿಜೆಪಿ ಮತದಾರರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಲ, ನಾವು BJP ಅಭ್ಯರ್ಥಿನ ಗೆಲ್ಲಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಮೊನ್ನೆ ಜನ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಸೋಮವಾರದಿಂದ ಇನ್ನೂ ಫುಲ್ ಫ್ಲೆಜ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. BJP ಅಭ್ಯರ್ಥಿನ ಅಂದರೆ ಮೊದಲನೇ ಮತದಿಂದ ಗೆಲ್ಲಿಸ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಆ ಪ್ರಕಾರ ಆಗತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ನಮಗೆಲ್ಲ ಆಸೆ ಇದೆ. ಸರಿ, ಕುಟುಂಬ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಪಕ್ಷ ಯಾವ ರೀತಿ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಈಗ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಗೆಲ್ಲಿಸೋ ಕೆಲಸ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್ ಈಗ ಮೂಡಲಗಿ ಸೇರಿದಂತೆ ಗೋಕಾಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಕಡೆ 1 ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕಾ 2 ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕಾ ಅನ್ನುವಂಥ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮತದಾರರು. ಸೊ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಇಲ್ಲ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋದು, ಈಗ ಅರ್ಬಾ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ 623 ಓಟ್ ಇದಾವ್ರೆ. ಈಗ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಮಾಡಿ ಹೇಳಿದಾಗ ಆ ಪ್ರಕಾರ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ಅಂತೂ ಇದೆ, 2ನೇ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್ ಅನ್ನೋದು ಅವ್ರದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಲಾರಿಟಿ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಿಮಗೊಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡು, 1ನೇ ಓಟು BJP ಹಾಕ್ರಿ ಅಂತೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಬೇಕು, 2ನೇ ಓಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಕ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇಷ್ಟೇ ರೀ ಸರ್. ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಈ ಪಕ್ಷದ ಅಂದ್ರೆ ಈ ಚುನಾವಣೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹುತೇಕ ನಾಯಕರು ಯಾರು ಕೂಡ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲ ನೋಡಿ, ಸಚಿವರು ಬರ್ತಿಲ್ಲ. ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರು 30 ತಾರೀಕಿಂದ TT ಹಾಕೊಂಡಾರೆ, ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಟೀಮ್ BJಪಿಯಿಂದ 30 ತಾರೀಕಿಂದ ಎಲ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಲೀಡರ್ಗಳು ಪ್ರಚಾರ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ನಾಳೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನಾಕ ಅರುಣ್ ಜಿ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾಳೆ ಮೀಟಿಂಗ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲೂ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ, ಈಗ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರು ಇರ್ಬೋದು, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಅವರು ಇರ್ಬೋದು, ನಾವು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿನ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಕೂಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಚರ್ಚೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸೋತ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿನೇ ಕಾರಣ ಎಂಬ ಅವರ ಮೇಲೆ ಒಂದು ಗೂಬೆ ಕೂರಿಸುವಂತ ಯತ್ನ ನಡೀತಾ ಇದೆ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರಿಂದಲೇ ಅನ್ನೋ ಒಂದು ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಒಬ್ಬರಿಗೆ ಇಲ್ಲ ಆ ಥರ ಆಗೋಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಡೆಮಾಕ್ರಸಿ ಸಿಸ್ಟಮಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರೊಬ್ರು ಗೆಲ್ಲಬೇಕು, ಯಾರ್ಯಾರೊಬ್ರು ಸೋಲ್ಲೇಬೇಕಲ್ಲ. ಆಮ್ಯಾಗ ಯಾರ್ಯಾರ ಸೋತ್ರೆ ಪ್ರಪಂಚನ ಮುಗೋದಿಲ್ಲ ರೀ, ಅಥವಾ ಯಾರು ಗೆದ್ದರೆ ಪ್ರಪಂಚ ಗೆಲ್ಲಕ್ಕಾಗೋಲ್ಲ. ಎಲ್ಲ प्रोसेस इलेक्शन सगळं गेलं विद्यार्थी अडबाकी बाळा कलिकेश्वर. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
होटल आदर्श पैलेस। लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। भाग्यनगर परिसरात झाडतोड होत असल्याचे निदर्शनास येताच पर्यावरण प्रेमींनी आवाज उठविला आहे। शुक्रवारी सकाळी 9:30च्या सुमारास भाग्यनगर येथे झाडतोड होताना दिसले। हे दिसताच एका पर्यावरण प्रेमींनी या विरोधात आवाज उठविला। त्याचबरोबर तिथे झाडतोड करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही तिथे झाड का तोडले जात आहे याचा जाब विचारला, तर त्यांनी सांगितले की ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील कर्मचारी आहेत। त्याचबरोबर हे झाड 1 तासामध्ये कापले जाईल असेही त्यांनी सांगितले। जेव्हा पर्यावरण प्रेमीने त्यांना नोटीस दाखवा असे सांगितले त्यावेळी त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली, कारण त्यांच्याकडे काहीही योग्य उत्तर नव्हते। त्याचबरोबर त्यांनी नोटीस अधिकाऱ्यासोबत असल्याचे सांगितले, पण त्या अधिकाऱ्याला फोन लावले असता त्याने तो फोन उचलला नाही। त्यानंतर शंका आल्यामुळे या पर्यावरण प्रेमीने झाडतोडीचा फोटो बेळगावमधील सोशल ग्रुपवर सोडला, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला असता टिळकवाडी पोलीस स्टेशनमधील फोन व्यस्त आणि मोबाईल संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत होते। त्यानंतर आयुक्त कार्यालयात फोन केल्यानंतर त्यांनीही वन खात्याशी संपर्क साधण्यास सांगितले। जेव्हा वन खात्याला फोन केला गेला त्यावेळी त्यांनी तिथे येऊन भेटण्यास सांगितले, पण त्यांच्याकडे वेळ नसल्याने परत त्यांनी फॉरेस्ट ऑफिसमधील प्रमुखांना मेल टाकला, पण तिथे जाऊन भेटण्यास वेळ नसल्याने PMO ऑफिसमध्ये त्यांनी मेल टाकला। PMO ऑफिसला फोन जाताच लगेचच बेळगावमधील वन कार्यालयाने कारवाई केली। नंतर ब्लेम गेम सुरू झाला आणि शेवटी तेथील स्थानिक नगरसेवकांनी त्या पर्यावरण प्रेमीला बोलवून घेतले। शेवटी वृक्षतोड थांबविण्यात आली असून पर्यावरण प्रेमीच्या असे लक्षात आले की त्या कर्मचाऱ्यांकडे कोणतीही परवानगीची नोटीस नव्हती। त्यामुळे इथे कोणीही लक्ष देत नसल्याने ते हे असे सर्व कामे सहजपणे करत असताना दिसले आहेत। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। हलशीवाडी गावात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांच्या चषकाचे गजाननराव भातकांडे शाळेमध्ये अनावरण करण्यात आले आहे। शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप चांगले क्रीडापटू तयार होत आहेत। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी महापौर विजय मोरे यांनी केले। हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित आणि साहेब फाउंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धा 5 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। या स्पर्धेचा चषक अनावरण सोहळा शनिवारी SPM रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले,
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, युवा कार्यकर्ते अमित देसाई, माजी क्रिकेटपटू डॉक्टर मुकुदा वेसने, गजानन चव्हाण पाटील, खासबाग सर्कल व्यापारी बंधू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा हलगेकर आदी उपस्थित होते. आमची गावच्या सर्व ग्रामस्थांचा आणि तिथं पुढाकार घेतलेल्या क्रिकेट टुर्नामेंट भरवण्यासाठी त्या सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आताच माझ्या मित्रांनी क्रिकेटमुळे काय काय घडू शकते, क्रिकेटमुळे मी घडलो. जेव्हा मी क्रिकेट खेळायचं त्यावेळेला एका दिवसामध्ये 3 मॅचेस खेळत होतो मी. एकदा सरदार ग्राउंडवरती बॅटिंग करायचं आणि फिल्डिंगला ह्याच्याकडे जायचा. ह्याच्यामुळे आपली क्रिकेटची नाळ पहिल्यापासून आमची जुळलेली आहे. आणि बेळगाव शहरामध्ये क्रिकेटला फार मोठं प्राधान्य देत असलेले आमचे मित्र मिलिंद भातकांडे ह्या शाळेमधून कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी लंडन इथं क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी घेऊन गेले. लंडनला जाऊन क्रिकेट खेळायचं म्हणजे फार मोठं काम आहे. खर्च पण तेवढा मोठा आहे. तेवढा सगळा मोठा खर्च मिलिंद भातकांडे आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. बेळगाव शहर तर फार मोठं क्रिकेटपटू होऊन गेलेलं आहे. स्वर्गीय मुकुंद देशमुखकर यांनी मला वाटतं तो नाव ऐकलं असेल. भारताच्या टीममध्ये ते सिलेक्शन होणार होते आणि ते रात्री 12 वाजता अशी टीम डिक्लेअर होणार होते की रात्री 12 वाजता त्यांच्याऐवजी रॉजर बेन्नी हे सिलेक्ट झाले आणि मुकुंद देशमुखकर पाठी मिळाले. मुकुंद देशमुखकर सारखे डाव्या हाताने ते बॉलिंग करायचे, अचूक गोलंदाजी करण्यामध्ये पुऱ्या भारतामध्ये नंबर 1 मुकुंद देशमुखकर होता. शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी प्रास्ताविक करताना हलशीवाडी येथे दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे या भागामध्ये स्पर्धांसाठी दरवर्षी मदत करीत असून येणाऱ्या काळात हे या भागात मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन केले जाईल असे सांगितले. स्टार्टिंगला ती जवळजवळ आता 25 वर्ष झाली ती स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि पहिला जी तिनं सर्व्हिस जी नर्स म्हणून सर्व्हिस केली, जी हँडिकॅपचे आश्रम असतात स्वित्झर्लंडमध्ये, हँडिकॅप म्हणजे लोक असतात त्या स्वित्झर्लंडच्या आश्रमामध्ये तिनं 5 वर्ष सेवा केलेली आहे नर्स म्हणून. नंतर वृद्धाश्रममध्ये सुद्धा ज्या मुलांचे म्हणजे ज्यांचे वडील वगैरे असतात त्यांची शांता वृद्धाश्रम बेळगावला आहे, विजय मोरे सर सांभाळतात. तसा तो आश्रम तिथं स्वित्झर्लंडमध्ये काही आश्रम आहे त्या आश्रममध्ये त्यांनी सुद्धा नर्सची 5 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि सध्या एका हॉस्पिटलमध्ये 4 वर्ष त्यांनी सेवा करत आहे. आणि कोरोना काळात त्यांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. मला वाटते प्रत्येक मीडियामध्ये याची न्यूज आली होती की कोविडमध्ये त्यांनी बरंचसं 2-3 वर्ष चांगलं कार्य केलेलं आहे. ती जेव्हा हे काम करत होती कोविडच्या वेळी मला कॉल करायची, व्हिडिओ कॉल वगैरे दाखवायची मला असं की बाबा मी इथं काम करते बघ म्हणून सांगायचे मला ते. तर तिचं ते खरोखर एक मोठं कार्य तिचं खरोखर म्हणजे आपल्याला एक माझी मैत्रीण म्हणून, एक कॉलेज मैत्रीण म्हणून मला खरोखर मला भाग्य मिळालं की अशी मला मैत्रिणी शाळेत कॉलेजमध्ये मिळाली. तर खरोखर हिचं कौतुकास्पद वातावरण आहे आणि तिला खरोखर पुढील आयुष्याला तुला भरपूर शुभेच्छा, बेळगावतर्फे शुभेच्छा आणि असंच तुझं चांगलं सेवा कर आणि आम्ही काम पाहिजे. माझं कर्तव्य आहे ना, असं काम आहे म्हणून मी काम करते. त्यामुळे तसं काय वाटत नाही की बाबा मी कोणतं मोठं काम करायचं काय वाटत नाही. हलशीवाडी येथील स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून ही जिल्हा ग्रामीण भागासाठी मर्यादित असून स्पर्धेतील विजेत्या संघाला 41,000 व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 25,000 व आकर्षक चषक व इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी करत महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनासाठी आपले पाय वळवले असता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना लगेचच कोरोनाची आठवण झाली आहे. नियमांचे पालन करा, आत येऊ नका, मोठ्या संख्येने जमू नका अशा सूचना केल्या. पण विधान परिषद निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी शेकडो लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पक्ष बैठका घेत आहेत. याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.
त्यामुळे नाराजीही व्यक्त करण्यात आली. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येक एकरी 50,000 रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी तालुका समिती नेत्यांनी जिल्हाधिकारी आर व्यंकटेश कुमार यांच्याकडे केली. पण त्यांनी आधी तुम्ही कोरोनाचे नियम पाळा, इतक्या मोठ्या संख्येने जमू नका, आत येऊ नका असे सांगितले. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. पण तालुका समितीत एकी झाल्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे, याचा अनेकांना त्रास होत आहे. लोग सर्वे करके पर गुंठा 68 rupees they are saying they'll get. I don't know how they had calculated that compensation, because on an average if we calculate of Karnataka, more than 15 quintals paddy they will get, and according to MSP of your government 1800 rupees you are purchasing. So at least they should calculate that minimum yield what they are getting and what is the rate MSP government is purchasing. So it comes to nearly 30,000 rupees. But calculating all expenses, we are demanding that 50,000 rupees per acre should get the farmers as a compensation. And as this, if we give on 68 rupees, that will be joke for the farmers. आप जो farmers के लिए कर रहे हैं वो सचमुच उनको मिलना चाहिए. जितना नुकसान हुआ है उतना मिलना चाहिए. अभी देखिए साहब, ये पैडी इकट्ठा करके रखा है, लेकिन इसके आजू बाजू कंप्लीट पे है वाटर है. ये देखो, ये लेडी कलेक्शन कर रही है, लेकिन ये सब पैडी वाटर की वजह से सब खराब हो गया है. ये तो कट नहीं किया, लेकिन उधर ही जर्मिनेट हो गया. ऐसे सिचुएशन में फार्मर विल लूज हेवी लॉस. सी दे आर ट्राइंग बट दे विल नॉट गेट एनीथिंग. So we are enclose the photos also that will come to the know the position. You see, this is after harvesting paddy. They used to go for harbara, watana, masoor. They had gone for that, but it has, because of this rain, it has completely damaged. So our demand, at least by thinking all this situation, farmers should get 50,000 per acre. If you give 68 rupees per gunta, no one farmer will take it, because according to your calculation, that will be calculated 2,720 rupees per acre. So please, no, it cannot be. I think that there is some misunderstanding. These norms are fixed by central government under NDRF, National Disaster Relief Fund, NDRF. There are some certain guidelines. For every crop, per acre, per hectare, this much is the amount to be paid. But what you are asking, 30,000, 50,000, no crop is having 30,000, 50,000. No, I am saying that is okay. But what is your demand? I will bring into the notice of the government immediately. I will tell them that this is the way, what is the fact which is mentioned. What you are saying is that the yield. You go ask for the yield. So in 1 acre, how much yield you will get? Then what? दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्ष शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठका घेत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही की सूचना देण्यात आल्या नाहीत असा प्रश्न उद्भवला. त्यामुळे प्रशासनाच्या या दुपट्टी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. यमकनमर्डी मतक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये भाजप उमेदवार महांतेश कवडगीमठ यांनी मतयाचना केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतक्षेत्रांमध्ये येणाऱ्या गावांमधील हुदली, पाश्चापूर, यल्लापूर, बसापूर, हगेदाळ, शिरूर, चिक्कलदिनी आणि होसवंटमुरी या गावांमधील पंचायतीच्या व्याप्तीमध्ये BJP अधिकृत उमेदवार महांतेश कवडगीमठ यांनी मतयाचना केली आहे. या संदर्भावेळी बोलताना ते म्हणाले की तुमच्या आशीर्वादाने 2 वेळा निवडून येऊन खूप काही कार्य केले आहेत. पुन्हा एकदा मला निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆಗೆ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಗೌರವ, ನಾನು ಕಳೆದ ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಹಿತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗಳನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಿರಂತರವಾಗಿ ಜನರ ಮಧ್ಯದೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಂಬಲ ಇದೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ, ಪ್ರತಿ ಮಂಡಳಗಳಲ್ಲಿ, ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಹಿತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು BJP ಬೆಂಬಲಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು BJPಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ತಂಡ
ನಾನೇ ಕೌಟಿಗಿಮಠ್, ನಾನೇ BJP ಅಂತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪ್ರಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ನಾಯಕತ್ವ, ಮೋದಿಯವರ ನಾಯಕತ್ವ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಹಿಂದೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು, ಈಗ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿಯವರಾಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಸಂಸತ್ ಸದಸ್ಯರಾಗಿರ್ಬೋದು, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಅವರು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯ ನಾಯಕರು ಇವತ್ತು ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನನಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲ ಸುತ್ತಿನಲ್ಲಿಯೇ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ. ಸರ್, ಕೆಲವು ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಕನೆಕ್ಷನ್ದಾಗ ವಿಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸುದ್ದಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ. ನನಗೆ ನಮ್ಮ ಸಹೋದರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗದೀಶ್ ಕೌಟಿಗಿಮಠ್ ಅವರು ಡಮ್ಮಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅವರು ಮತ್ತು ಅಭ್ಯರ್ಥಿಯಿಂದ ಹಿಂದಕ್ಕೆ ಪಡಿಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅನಿವಾರ್ಯ ಅದು. ಆ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಕಾನೂನು ರೀತಿ ನಿಯಮ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಹಿಂಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಕೌಟಿಗಿಮಠ್ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನು ತಪ್ಪು ಬಿಂಬಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಮಾಡಬಾರ್ದು. ನಾನು ಕಣದಲ್ಲಿದ್ದೇನೆ, BJP ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿದ್ದೇನೆ. ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಭೂತಪೂರ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಂಬಲ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. या संदर्भावेळी माजी मंत्री शशिकांत नायक, BJP चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश नेर्ली, ST घटक जिल्हाध्यक्ष बसवराज हुंद्री, हुक्केरी ग्रामीण सहकारी संघाचे अध्यक्ष कल्लगौडा पाटील सह अन्य उपस्थित होते. कुशाबी नागनुरी, KNN सिटी न्यूज, हिडकल डॅम. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेलगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कोल्हापूरमधील खासबा बावडा कारखान्यातील लॉरी अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अळगवाडी गाव शेजारी असलेल्या कोल्हापूरच्या खासबा बावडा कारखान्यामधून साखरेने भरलेली 300 पोत्यांची लॉरी
अळगवाडी गावातील सप्तसागर यांच्या गोडाऊनमध्ये उतरण्यासाठी जात होती, तर रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यामुळे लॉरी कल्टी झाली. लॉरी कल्टी झाल्यामुळे त्या लॉरीमध्ये असलेल्या चौघांनाही जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्रकरणाविरोधात हारुगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यल्लप्पा मबनूर, KNN सिटी न्यूज, रायबाग. खानापूर तालुक्यातील करंबळमधील पूनम मासेकर हिचे BSF मध्ये निवड झाली आहे. खानापूर तालुक्यातील करंबळ गावातील पूनम वैजनाथ मासेकर हिची BSF मध्ये निवड झाल्याने करंबळ गावातील ज्योतिर्लिंग सोसायटी व लायन्स क्लबच्या वतीने पूनमचा सत्कार करण्यात आला आहे. मध्य प्रदेश येथील BSF ट्रेनिंग सेंटरमध्ये सध्या ती प्रशिक्षण घेत असून करंबळची कन्या BSFच्या माध्यमातून देश संरक्षणासाठी जात असल्याने अभिमानाने गावातील नागरिकांची आणि ज्योतिर्लिंग सोसायटी व लायन्स क्लबचे अध्यक्ष अजित पाटील यांनी तिला पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन पूनमचा सत्कार केला आहे. आज करंबळ गावामध्ये BSF मध्ये सिलेक्ट झालेला पूनम वैजनाथ मासेकर आणि सिलेक्शन आता मध्य प्रदेशच्या टेकनापूरमध्ये ते ट्रेनिंग करायला. आता अजून 3 महिने ट्रेनिंग आहे. ते ट्रेनिंग संपल्यानंतर त्याच्या ते ड्युटीसाठी कुठे देतात तिकडे जॉईन होणार आणि त्याच्यासाठी पूनम सरकारसाठी आम्ही आमच्या करंबळ गावाचे आणि मुलांनो हे BSF ಮತ್ತು CRPF यामध्ये ते पुढे होऊन आणि आपला ते क्रीडामध्ये सिलेक्शन झालेल्या लोकांचे आता बघा पूनम ते आता क्रीडामध्ये होता म्हणून ते सिलेक्शन झालेलं आहे. शिक्षण ते BCom शिक्षण झालेलं आहे. त्याच्यासाठी सगळे गावातले लोक ते मुलांना ते सगळे शिक्षण शिकून स्पोर्ट्समध्ये शिकून आणि BSF मध्ये CRPF मध्ये ते जाऊन आमच्या देश संरक्षण करण्यासाठी ते प्रयत्न करूया म्हणून आम्ही पूनमला आमच्या ते खानापूर लायन्स क्लब होते ना त्याला आज सन्मान केलेला आहे. नमस्कार. पूनमने क्रीडा क्षेत्रात यश संपादन करत BSF मध्ये तिची निवड झाल्याने तिने करंबळ गावचे नाव रोशन केले आहे. याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनीही घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त बेळगावमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जाती जमाती एकत्र आल्या तर संविधान वाचविणे शक्य आहे. त्याचबरोबर संविधानातील 60% भाग वगळण्यात आला आहे असे डॉक्टर BR आंबेडकर SC/ST समाज सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष MM प्रकाश म्हणाले आहेत. बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे डॉक्टर BR आंबेडकर SC/ST समाज सेवा संघ राज्य समिती बेंगळूरच्या वतीने भारत संविधान दिनाचे निमित्ताने नम्म नडे संविधानकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर आपल्या देशातील संविधान नसले असते तर देश चालविणे कठीण झाले असते असे या कार्यक्रमादरम्यान परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामी यांनी म्हटले आहे. ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ ಪಾಯರುಳು ಗುರುಲಿಂಗ ಜಂಗಮ ದಾಯತವನ ಅರಿಯಂತೆ ಸುಲಭೋಪಾಯದೆಂದಿರಿಟ್ಟು ಬಾಯ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಕೊಡುವಾಗಿ ದಾಯ ತೋರಿ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತನೇ ಕಾಯವನ್ನು ಪಾವನ ಮಾಡಿದ ರಾಯ ಪೂರ್ವಾಚಾರ್ಯ ಸಂಗನ ಬಸವ ಶರಣಾರ್ಥಿ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿ ಬೆಂಗಳೂರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆ ನಿಮಿತ್ತ डॉक्टर BR आंबेडकर SC/ST समाज सेवा संघाचे संस्थापक आणि राज्याध्यक्ष प्रकाश होसमणी यांनी भारत संविधानाच्या रचनेबद्दल प्रस्ताव मांडला आहे. ಹುಟ್ಟುಹಾಕಿ ಈ ಜಾಗೃತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟಮೊದಲಿಗೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಹಾಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ನಾಯಕರಿಗಾಗಿ ಮತ್ತು ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಡವರು, ಅನಾಥರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ನಿರ್ಗತಿಕರು, ವಿಕಲಚೇತನರು ಇವರ ಒಂದು ಶಿರೋಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ದುಡಿಯಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇಂದು ಪಣ ತೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನೊಂದು ಭಾರತ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆ ಇವತ್ತು ಅಂಗೀಕಾರ ಆಯಿತು. 1949 ನವೆಂಬರ್ 26ರಂದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ BR ಆಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ
यावेळी हुक्केरीमधील काँग्रेस ब्लॉकचे तालुका अध्यक्ष अशोक अंकली, कमांच राज्याध्यक्ष प्रेमा कलकेरी, समाजसेवक अशोक चौगुला सह अन्य उपस्थित होते. KNNच्या प्रतिनिधींनी ओल्ड गोव्याचे निरीक्षण केले आहे. जेव्हा KNNच्या प्रतिनिधींनी ओल्ड गोव्यामधील संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण केले त्यावेळी त्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरचा वार्षिक उत्सव 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो त्या ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. बुधवार आणि रविवार वगळता हे 2 दिवस सर्वात अशुभ मानले जातात. यावेळी मेजवानी तारखेपूर्वी 9 दिवसांची नोवेन्सा दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते. पुढे त्यांनी विविध प्रकारचे व्यवसाय चालविणाऱ्या स्टॉल विक्रेत्यांच्या एकूण कामकाजावर देखरेख आणि नियम करण्यासाठी वाहतूक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कार्याचे कौतुक केले. नंतर त्यांनी आमच्या चॅनलचे लक्ष ओल्ड गोवा पंचायत, ओल्ड गोव्यामध्ये बांधलेल्या शायना नावाच्या एका महिलेच्या बंगल्याविरोधात चाललेल्या स्थानिक प्राधिकरणाने बंगला बांधण्यास दिलेल्या परवानगीकडे लक्ष वेधले. जेव्हा त्यांना माहीत होते की हा बंगला बेकायदेशीर बांधला जात आहे तरी देखील परमिशन दिल्याने तेथे आता आंदोलने चालू आहेत. Right now I am in Old Goa, where the noise has been commenced on 24. Now we can see that all the police has been deployed here, traffic has been deployed, and they are doing their best duties by controlling and monitoring the traffic. When we see, you can look at this here, the stalls which have been built here. So the people of Old Goa has been earning, and over the tourists, we can see the tourists and the devotees. So my main aim is to say is that कि traffic control करना it was unsuccessful, but they made it successful. The police and the department, traffic department made it successful. They have really, and I appreciate them that they have done their best duties. Apart from that, what the Panchayat had done with the Shaina NC bungalow, they are the failure. The Panchayat has failed to deliver their duties. लोकांना त्रासान घालून त्यांच्याने उडयले. In the World Heritage Site, there was some illegal constructions. Thank you very much. आजवर सातत्याने त्या बंगल्याचा विरोध करूनही सरपंच व इतर सदस्यांनी प्रतिक्रिया व प्रतिसाद हे शायनाच्या बंगल्याचे अशंता संरक्षण करत आहेत असे समजले आहे, जो अंमलात असलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून बांधला गेला आहे. सर्व पंचायत सदस्यांनी एकत्रितपणे कट रचून निर्णय घेतला आहे, ज्याने एकमताने ठराव मंजूर करून बंगला बांधण्याची परमिशन दिली गेली आहे, जो संपूर्ण कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. बांधकामाला परवाना देण्याच्या दिशेने उचललेल्या अशा पावलांचा आणि उपक्रमांचा जगभरातील आंदोलक आणि समर्थकांनी निषेध केला आहे. असे करून पंचायतीने गोव्याची प्रतिमा आणि नाव मलिन केले आहे, कारण हे बेकायदेशीर समाधानासाठी केले गेले आहे असे लोकांचा कयास आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव.
ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. खानापूर कणकुंबीत चोरला रस्त्याची दुरावस्था झाली असून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. खानापूर तालुक्यातील कणकुंबी चोरला या 30 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही तसेच संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खानापूर जांबोटी कणकुंबी चोरला या मार्गावरून प्रवाशांना प्रवास करताना खड्ड्यांशी सामना करावा लागत आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डे बुजविलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याचाही संभव आहे. जंगल भागातून जाताना एकीकडे हिंस्त्र प्राण्यांची भीती तर दुसऱ्या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य. त्यामुळे या महामार्गाला कोण वाली आहे की नाही असे म्हणावे लागेल. हुबळी गोवा बस सेवाही वर्षभर याच खानापूर जांबोटी कणकुंबी चोरला मार्गाने गोव्याला होती. खानापूर मार्गे जांबोटी कणकुंबी चोरला मार्गाने गोव्याला जाताना खड्ड्यांचा इशारा देण्यात येतो. अतिवेगाने धावणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. अनेक जण या महामार्गावर बळी पडले आहेत. मात्र संबंधित खात्याला तालुका प्रतिनिधींना याचे काहीच घेणे देणे नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव जात आहेत. आता तरी लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय अशी मागणी खानापूर जांबोटी कणकुंबी चोरला मार्गाने जाणाऱ्या प्रवाशातून होत आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. विद्युत खासगीकरण रद्द व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अशी मागणी करत रायबाग येथे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेने निदर्शने केली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील रायबाग शहरातील आबाजी सर्कल आणि मारुती मंदिर जवळ कर्नाटक राज्य रयत संघ हसिरू सेने यांच्या संयुक्त आश्रयाने अर्धा तास रस्ता अडवून निदर्शने करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारने 3 कृषी कायदे कायद्यानुसार मागे घ्यावे, तसेच विद्युत खासगीकरण रद्द करावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे म्हणून निदर्शने करत रायबाग तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी गुरुनाथ हेगडे, जिल्हा संचालक रमेश माडी, तालुका संचालक गजानंद कोकाटे, अनिल माळी सह अन्य शेतकरी प्रमुख उपस्थित होते. यल्लप्पा मबनूर, KNN सिटी न्यूज, रायबाग. गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. गोव्याची राजधानी पणजीच्या मध्यभागी असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्थळाजवळ रात्रीच्या वेळी पाहणे इतके लाजिरवाणे, घृणास्पद, हास्यास्पद आणि लज्जास्पद आहे की क्वचितच कुणीतरी कोविड-19च्या मार्गसूचीचे पालन करत मास्क घातले होते. महामारी कोविड-19च्या विघटनानंतर प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही. गोवा सरकारने सध्याच्या सर्वात धोकादायक आणि असाध्य विषाणूजन्य आजारापासून लोकांना बाधित होण्यापासून वाचविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याऐवजी सजावट, प्रकाश योजना, लोकनृत्याचे आयोजन आणि इतर सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमांवर निर्दयीपणे पैसा ओतला आहे, ज्यामध्ये पीडितांनी आपल्या जीवनाला बळी पाडले आहे. विश्व सरकार गोव्याने विविध करमणुकीच्या कार्यक्रमांवर प्रचंड पैसा खर्च केला आहे, जिथे सध्याच्या संकटांच्या परिस्थितीत सरकार अवास्तव आहे. ज्यांची आर्थिक तिजोरी पीडितांच्या गरजा, कल्याण आणि फायद्यासाठी गुंतवायला हवी होती, परंतु असे केले गेले नाही, हे समजणे अत्यंत निराशाजनक आहे. आमच्या रिपोर्टरच्या निदर्शनास असे आले आहे की लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील तिथे कोणतेही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते, जेणेकरून कोणतीही जीवितहानी किंवा अनपेक्षित दुर्घटना घडल्यास ते त्यांच्या बचावासाठी येऊ शकतील. सरकार लोकशाहीला गृहीत धरून तिची तत्त्वे आणि नैतिकतेची हत्या करत आहे. हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया नाही, पण गव्हर्नर्सच्या दृष्टीने याला निसंशयपणे इंटरनॅशनल फुलिंग फेस्टिवल ऑफ इंडिया असे संबोधले जाऊ शकते. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा.
हारोगेरीमधील शासकीय समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील समस्यांविरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आहेत. रायबाग तालुक्यातील हारोगेरी शहरातील शासकीय समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील समस्यांविरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. आधीच गेल्या 2 वर्षांपासून हैराण झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य आता वसतिगृहातील समस्यांमुळे ठप्प झाले आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे तालुका समाज कल्याण अधिकारी परशुराम पत्तार आणि वॉर्डन शिवानंद अंगडी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी समाजसेवक सुरेश ऐहोळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ನೀವೆಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ. ಈ ಹೋರಾಟ ಯಾವತ್ತೂ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕಾದಂಥದ್ದು ತಾಲೂಕು ಆಫೀಸ್ಗಳು ಕರ್ತವ್ಯ. ನಾವು ಎಲ್ಲಿಂದಲೂ ಬಂದಿರ್ತೀವಿ, ತಂದೆ ತಾಯಿನ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿರ್ತೀವಿ, ಅಂತಮ್ಮರನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿರ್ತೀವಿ. ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಕುಂದುಕೊರತೆಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಛಲತೊಟ್ಟಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತೀವಿ. ನಿಮಗೆ ಊಟಕ್ಕಾಗಲಿ, ಬಟ್ಟೆ ಬರೆ ಆಗಲಿ, ಹಾಸಿಗೆ ಆಗಲಿ, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಬಿಸಿನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಸ್ವಚ್ಛತೆ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಒದಗಿಸೋದು ಸರ್ಕಾರದ ಕರ್ತವ್ಯ. ಅದು ಯಾರಪ್ಪನ ಗಂಟು ಅಲ್ಲ, ಸರ್ಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ತಾಲೂಕು ಆಫೀಸರ್ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ. ಇವತ್ತಿನ ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ನಿಮ್ಮ ಕೆಲವೊಂದು ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದಾವ, ನಾವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸು, ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ಅವರ ಗಮನ ಸೆಳೆದು ಈ ಸ್ಥಳೀಯ ಒಂದು ನಾವು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಲಾಗಿ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರ ಸಮಸ್ಯೆ ಈ ರೀತಿ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು 2 ದಿನದಲ್ಲಿ ತಾವು ಬಗೆಹರಿಸಿಕೊಡಬೇಕು. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या वसतिगृहात मुलांचे हाल होत असून या विरोधात बेळगाव अधिवेशनात समस्या मांडून अधिकाऱ्यांना चांगला धडा शिकविण्यात येईल असे भारतीय विद्यार्थी संघ बेळगाव जिल्हाध्यक्ष विवेकानंद कुटपे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ಮೊದಲಿಗೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಈ ಸಂವಿಧಾನದ ದಿನಾಚರಣೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ನವೆಂಬರ್ 26ಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನದ ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲೂ ನವೆಂಬರ್ 26ನ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ದೇಶಾದ್ಯಂತ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿಗೆ ನವೆಂಬರ್ 26ರಂದು ಸಂವಿಧಾನದ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಹಾರೋಗೇರಿ ಪಟ್ಟಣದ ರಾಯಬಾಗ್ ತಾಲೂಕಿನ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಅಧಿಕಾರಿ ಸಮಾಜದ ಪರಿಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಹುಟ್ಟುಕೊಂಡಿರುವಂತಹ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಧೂಳಿಪಟ ಮಾಡೋ ಮೂಲಕ ಈ ಸಮಾಜದ ತುಳಿತಕ್ಕೊಳಗಾದ SC ST OBC ಸಮುದಾಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಧ್ವನಿಯನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕೋ ಮೂಲಕ ರಾಜಕೀಯ ಪಿತೂರಿ ಮಾಡಿ ಅವರನ್ನ ಧ್ವನಿನ ಹತ್ತಿಕ್ಕೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಆಸ್ಪದ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. येत्या दिवसात वसतिगृहाची स्वतःची इमारत, विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरण, पौष्टिक आहार, शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. वॅक्सिन डेपोत रात्रीच्या वेळी केली जात होती विकास कामे. बेंगळूरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना पकडले रंगेहात. गोगा करभावीमध्ये आहेत काँग्रेसचे 30% मतदार. गुजनाळमध्ये आहे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा प्रभाव. गुजनाळ एजंट म्हणून करणार सतीश जारकीहोळी आता कार्य. आनंदवाडी प्रकरणी वक्फ बोर्डाला घ्यावे लागले नमते. रहिवाशांनी घेतली न्यायालयात धाव. हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आनंदवाडी प्रकरणाचा प्रस्ताव. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.